बीडचे संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील तसंच खंडणी प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले याला केज न्यायालयामध्ये हजर करण्यात आले। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले याला केज कोर्टामध्ये हजर केले। पोलीस कोठडीची मुदत संपली, त्यामुळे केज न्यायालयामध्ये आता त्याच्या या कोठडी संदर्भात सुनावणी होणार आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। उदय, कोठडी वाढवून मागितली जाऊ शकते का आणि साधारणपणे किती दिवसांची कोठडी वाढवून मागितली जाऊ शकते? नक्कीच आपण जर बघितलं तर संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले हा आवाजा कंपनीच्या अधिकाऱ्यास खंडणी मागितल्याच्या प्रकरणातील देखील आरोपी आहे आणि त्याच प्रकरणातील चौकशीसाठी तसेच त्याचं व्हाईस सॅम्पल घेण्यासाठी 12 तारखेला त्याला न्यायालयासमोर हजर केलं होतं। त्या कोठडीची मुदत आज संपल्यानं त्याला न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयाने आता त्याला पुन्हा न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले आहेत। नुकतीच जी बातमी आली त्यानुसार आता त्याला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। त्यामुळे आता या प्रकरणातील जो तपास होता, जे व्हाईस सॅम्पल घ्यायचे होते अधिकाऱ्यांना, ते व्हाईस सॅम्पल त्याचं घेतलंय आणि आता त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश न्यायालयाने दिले। जी उदय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।